भाजोनी केलेला आहे बीज भाजोनी केलेला आहे बीज भाजोनी केलेला बीज भाजोनी हा बीज भाजोनी केलेला बीज भाजोनी केलेला बीज भाजोनी केलेला बीज भाजोनी केलेला आम्हा जन्म नाही आम्हा जन्म नाही आकारासे आकारासे कैसा
आशा घाला देव आम्हा जन्म मरण नाही, अकारासी कैसा ठाव ऊस, आम्हा कैसा गर्भवास, अकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव। तुका म्हणे अवघा जोग, सर्वा घटी पांडुरंग, अकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव। अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम, परम धाम कैवल्यमेकं तुरीयम्। प्रसन्नं प्रपन्नारतिहं देवदेवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगाकारो प्रथम नमः। पांडुरंगाकारो प्रथम नमः। अखंड मंडलाकारं व्याप्तमेन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पाया, मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेर। बीज भाजोनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही, अकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य राग रसिक जगदवंदनीय जगद्गुरु श्रीमंत तुकोबरा यांचा चार चरणाचा भगवंताच्या भक्ती नाम साधनेनं आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेली परमार्थातील जी काही अतिउच्च अशा स्वरूपाची अवस्था आहे, स्थिती आहे, त्या अवस्थेचं वर्णन करणारा हा अभंग आहे। विढाला जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये अट्टहासपूर्वक प्रयत्नपूर्वक रात्रंदिवस जी काही भगवंताची भक्ती नाम साधना केलेली आहे, या नाम साधनेच्या जोरावरती जन्म मरणाला कारण ठरणारी जी काही
बीज आहेत, मग ती गौण बीज असतील, मुख्य बीज असतील, या समूळ बीजांचा नायनाट झालेला आहे. ती बीज जळून गेलेली आहे. त्यांची जी काही उगवण क्षमता आहे, ही उगवण क्षमता नष्ट झालेली आहे. बीज भाजूनी केलेलाही जन्म मरणाला कारण ठरणारी बीज, या बीजांची आम्ही भक्ती साधनेनं उगवण क्षमता नष्ट केलेली आहे. आता नाम रूपात्मक हा जो काही जगताचा आकार आहे, हा आकार आमच्या दृष्टीला येत नाही, आम्हाला दिसत नाही. का तर आमचा देहच प्रत्यक्ष देव स्वरूप झालेला आहे. ज्या पद्धतीनं एकदा ऊसापासून साखर बनवल्यानंतर परत त्या साखरेचं ऊसामध्ये रूपांतर होत नाही, त्या पद्धतीने आमचा देह आता देव स्वरूप झालेला आहे. या देहाला परत जन्म नाही, या देहाला परत मृत्यू देखील राहिलेला नाहीये. जळी स्थळी काष्टी पाशाणी सगळीकडं आम्हाला परमात्मा पंढरीनाथाचा, पांडुरंगाचा अनुभव यायला लागलेला आहे. तुका म्हणे अवघा जोग सर्वा घटी पांडुरंग, आकाराची कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. विठाला 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 विठाला. अभंगाचा शब्दशः भाव अर्थ मी आपणा समोर या ठिकाणी सांगितलेला आहे. नैमित्तिक अशा स्वरूपाची सेवा आहे. आपल्या ढोरसडे अंतरे गावाच्या अंतर्गत राहणारा जो काही हा वेताळ पाटील परिवार आहे, या परिवारातील ज्येष्ठ आदर्श व्यक्तिमत्व कैलासवासी स्वर्गीय शंकरराव विश्वनाथ वेताळ यांच्या 13व्याच्या निमित्तानं आपण सर्व आप्त इष्ट नातेवाईक स्नेही संबंधी मंडळी, वेगवेगळ्या क्षेत्रातली मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या संकल्पित वेळेमध्ये ही सेवा आपल्याला पूज्य पिताश्रींच्या वडिलांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करायची. या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन नियोजन ज्या परिवारानं, ज्यांनी अत्यंत कृतज्ञतापूर्वक या ठिकाणी केलेलं आहे, श्री श्रीधर विश्वनाथ वेताळ, श्री भारत विश्वनाथ वेताळ, श्री दिनकर शंकर वेताळ, श्री शिवाजी शंकर वेताळ, श्री बाबासाहेब हरिभाऊ माळवदे आणि समस्त वेताळ पाटील परिवार. या कुटुंबामध्ये परिवारामध्ये राहत असताना स्वर्गीय शंकरराव विश्वनाथ पाटील वेताळ यांनी आपल्याला दिलेलं जे काही प्रेम आहे, दिलेले जे काही संस्कार आहेत, विचार आहेत, त्या प्रेमापोटी, संस्कारापोटी अत्यंत कृतज्ञतापूर्वक त्यांचा 13व्याचा विधी या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्या निमित्तानं ही कीर्तनाची सेवा आहे. विठाला 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 या कीर्तन सेवेच्या प्रसंगी आपल्या परिसरातील परमार्थिक सेवा कार्यामध्ये ज्यांचं महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचं योगदान आहे, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण आदरणीय संगीत विशारद संतोषजी महाराज खाटीक महाराजांची या ठिकाणी उपस्थिती आहे. त्याच पद्धतीनं ज्यांनी सुंदर अशी कीर्तनाची या ठिकाणी चाल गायलेली आहे, म्हटलेली आहे, हरिभक्तीपरायण गायनाचार्य संगीत विशारद शिवाजी महाराज काळे, त्याच पद्धतीनं गायनाचार्य हरिभक्तीपरायण अण्णा महाराज वावरे, हरिभक्तीपरायण प्रतीक महाराज काळे, हरिभक्तीपरायण हरी महाराज बारवकर, आपलं ढोरसडे असेल, अंतरे असेल, या दोनही गावातील जुन्या नव्या पिढीतील सर्व आपण आदरणीय प्रेमी स्नेही भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांना मनपूर्वक वंदन आहे, प्रणाम आहे. विठाला 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 या वेताळ परिवाराच्या आग्रहास्तो विनंतीला मान देऊन आमचे परमार्थिक जीवलग स्नेही आदरणीय श्री किरण भाऊ माळवदे असतील, आदरणीय श्री
शिवाजी भाऊ असतील यांच्या आग्रहास्तो विनंतीला मान देऊन ही सेवा माझ्यापर्यंत या ठिकाणी पोहोचलेली आहे. आपण सर्व परमार्थ प्रेमी मंडळी आहात, स्नेही मंडळी आहात. आमचे आदरणीय बाळू काका या ठिकाणी उपस्थित आहे. हरिभक्तीपरायण तापडिया महाराज मृदंगाची सेवा साथ करण्याकरता हरिभक्तीपरायण वैभव महाराज, बाबांचं काकांचं नाव भागोजी बाबा यांचीही या ठिकाणी उपस्थिती आहे. आमचे आदरणीय भगवान भाऊ असतील, त्याच पद्धतीनं आपले विनेकरी आहेत ज्यांची या कार्यक्रमाकरता सुंदर अशी मंडपाची व्यवस्था आहे. आदरणीय श्री बबन भाऊ, त्यांना देखील मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद आहे. आपलं डोरसडे गाव असेल, अंतरे गाव असेल, या परिवाराशी ज्यांचा स्नेहाचा प्रेमाचा नात्याचा संबंध आहे. आपलं शहापूर कोलत्याची वाडी असेल, अशी सर्व स्नेही मंडळी, नातेसंबंधातली मंडळी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या संकल्पित वेळेमध्ये आपल्याला ही भगवत चरणी सेवा समर्पित करायची आहे. विठाला कैलासवासी स्वर्गीय शंकरराव विश्वनाथ पाटील वेताळ यांना आपल्यामधून जाऊन या ठिकाणी 13 वर्ष 13 दिवस पूर्ण झालेले आहे. मृत्यूलोकाच्या नियमाप्रमाणे त्यांची ही शरीररूपी यात्रा, देहरूपी यात्रा या ठिकाणी शांत झालेली आहे. विश्वमाऊली ज्ञानोबराय वर्णन करतात, बाबांनो, जो जीव या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेला आहे त्याचं एक ना एक दिवस जाणं हे ठरलेलं आहे. मृत्यू मरण ही या जगाच्या पाठीवरची शाश्वत अटळ अशी गोष्ट आहे. गोड ज्ञानोबरायांची ओवी आहे पहा. वाचोनी देते घेते अनेक, निभ्रांत नाही सम्यक, एथ कर्मची फळ सूचक मनुष्य लोकी. जगा स्पृहेयास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद. जगा पढिये न मरणे निर्विवाद, जगा पढिये. या जगाच्या पाठीवर मृत्यू मरण ही शाश्वत अटळ अशा स्वरूपाची गोष्ट आहे. विढाला विढाला ज्या ज्या पद्धतीनं तुमचं माझं कर्म असेल त्या त्या पद्धतीनं सुख दुःख जन्म मृत्यू या सगळ्याच घटना गोष्टी आपल्या वाट्याला येत असतात. आगा कर्मी जे उरावे तै ते सुख दुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे. देहा एका आपण नेहमी ओव्या ऐकतो, उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे. भगवद्गीता वर्णन करते, जातस्य ध्रुवोर मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार एरथे नत्वम शोचितुमर्हसि. विढाला विढाला प्रारब्धवशामध्ये त्यांचं आपल्यामधून या ठिकाणी जाणं झालेलं आहे. परंतु योग्य असे संस्कार, योग्य असे विचार त्यांनी आपल्या कुटुंबाला, परिवाराला या ठिकाणी दिलेले आहे. मुलाबाळांना घडवण्याचं, मोठं करण्याचं काम केलेलं आहे. या कुटुंबामध्ये, परिवारामध्ये राहत असताना एक वडील म्हणून आपलं काय कर्तव्य आहे, आपली काय जबाबदारी आहे, ते कर्तव्य जबाबदारी त्यांनी यथासांग पार पाडलेली आहे. विढाला विढाला या कुटुंबाच्या, परिवाराच्या किंवा मुलाबाळांच्या, मुलींच्या दृष्टीनं आपलं या ठिकाणी आपण पाहिलं, विचार केला तर स्वर्गीय शंकरराव विश्वनाथ पाटील वेताळ यांचं आपल्यामधून जाणं ही या कुटुंबाच्या दृष्टीनं दुःखद अशी घटना आहे, दुःखद असा प्रसंग आहे. परंतु याही दुःखामधून सावरून आपल्या पूज्य पिताश्रींना, वडिलांना ऊर्ध्वगती सद्गती प्राप्त व्हावी या उदात्त आणि व्यापक हेतूनं ही ज्ञानदानाची, अन्नदानाची सेवा आहे. कारण आजच्या तिथीला, आजच्या मितीला आपण त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ
जेही काही ज्ञानदान करो, जेही काही अन्नदान करो, या सगळ्याच सत्कर्माचं शुभकर्माचं पुण्य त्या पवित्र आत्म्याच्या पाठीशी लागत असतं आणि त्याची ऊर्ध्वगती सद्गती ही होत असते. विडाला विडाला विठाला ज्या पद्धतीनं आपला जन्म झालेला आहे त्याच पद्धतीनं मृत्यू मरण ही देखील या जगाच्या पाठीवरची अटळ अशा स्वरूपाची गोष्ट आहे. निळोबराय वर्ण वा संतोष महाराज जय हो. येणे एकले हो जाणे हे शेवटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी. जोडिले हे धन नचले गाठी, मनोनी आले सावळ्याची भेटी वो. निळोबराय वर्णन करतात, मी अध्यात्माच्या परमार्थाच्या भगवंताच्या वाटेला का लागलो, तर मला या मानवी देहाचं जीवनाचं वास्तव सत्य कळालं. ज्या पद्धतीनं तुम्ही आम्ही जन्माला येत असताना कशी आलोय, एकटे आलेले आहोत आणि जातानी देखील कसे जाणार आहोत, एकटेच जाणार आहोत. येणे एकले हो जाणे हे शेवटी. शाश्वत स्वरूपानं इथं राहण्याकरता कोणीही आलेला नाहीये. बरं, आयुष्यभर कमवलेली संपत्ती असेल, वैभव असेल, पदप्रतिष्ठा असेल, मान मान्यता असेल, यातील प्रत्येक सगळ्याच गोष्टी तुम्हाला आणि मला इथंच सोडून जाव्या लागतात. धन मिळवणी कोटी, धन मिळविले किंवा मिळवणी कोटी, सवे नये रे लंगोटी. मग धन पैसा जीवनामध्ये मिळवायचाच नाही का? वारकरी संप्रदायातले खूप मोठे कीर्तनकार वैकुंठवासी जगन्नाथांना पवार नेहमी सांगायचे, म्हणायचे, हा प्रपंच संसार, संसारातल्या प्रत्येक वस्तू व्यक्ती पदार्थ पैसा म्हणजे नेमकं काय आहे, म्हणजे नेमकं काय आहे, याचं वास्तव काय आहे, तर तुमची माझी काही काळापुरती एक जीवन जगण्याची व्यवस्था म्हणजे आपला संसार आहे, प्रपंच आहे, पदप्रतिष्ठा आहे, पैसा आहे. मग हा संसार देखील प्रत्येकाच्या जीवनामध्ये अत्यंत चांगलाच असला पाहिजे, तो देखनाच केला पाहिजे. विडाला प्रपंच करत असताना देखील माणसानं आपल्या जीवनामध्ये चांगलाच केला पाहिजे, नैतिकतेनं केला पाहिजे, प्रामाणिकपणानं जगलं वागलं पाहिजे, तर निश्चित प्रपंचही चांगला होतो आणि तो प्रपंचही काही काळ माणसाला समाधानच देतो. विडाला आयुष्यभर जर दुसऱ्याच्या मुंडक्यावर, डोक्यावर, शेपटावर पाय देऊन ओरबडलेलं असेल, मिळवलेलं असेल, संपादन केलेलं असेल, तर मला सांगा, जगाला नाही, ते कमवलेलं तुम्हाला स्वतःला तरी कसं समाधान देणार आहे? विडाला पूज्य पाटील महाराजांचे शब्द आहेत, वा, तुमच्या माझ्या घरी पैशाचा खळखळाट असावा, कारण त्याची गरज ही प्रत्येक माणसाला आहे, तुम्हाला देखील आहे आणि मला देखील आहे. तुमच्या माझ्या घरी पैशाचा खळखळाट असावा, फक्त त्याच्या पाठीमाग कुणाचा तळतळाट नसावा. आणि तो जर असेल तर मायबाप आयुष्यभर तुम्ही अस्वस्थ जीवन जगणार. विडाला प्रत्येक मनुष्याची जीवन जगण्याची व्यवस्था ही चांगली असली पाहिजे, परंतु या व्यवस्थेमध्ये तुम्ही आम्ही गुंतून जाऊ नये म्हणून सांगितलंय, सवे नये रे लंगोटी. आपल्या सोबत शाश्वत खरी येणारी शिदोरी जर कशाची असेल तर ती अध्यात्माची आहे, परमार्थाची आहे, भगवंताच्या सेवा साधनेची आहे. म्हणून उपनिषदकारांचे शब्द आहेत,
इह चेद अवेदित अथ सत्यमस्ति न चेद इह अवेदिन महती विनष्टि भूतेषु भूतेषु विचित्य धीरा प्रेत्य अस्मात् लोकात अमृता भवन्ति. याच लोकामध्ये याच जन्मामध्ये आयुष्यामध्ये आपल्याला जर अमृतत्वाची परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्हाला आणि मला भगवंताची भक्तीच करावी लागेल, उपासनाच करावी लागेल, नाम साधनाच करावी लागेल. तरच आपल्याला अमृतत्वाची प्राप्ती होणार आहे, आपल्याला मोक्ष मुक्ती प्राप्त होणार आहे. विडाला विडाला आज तुकोबारांचे शब्द आपण ऐकतो. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा कृष्णेचिया. हे फल जगद्गुरु तुकोबारायांना आपल्या जीवनामध्ये कोणत्या साधनेच्या जोरावरती मिळालं तर निश्चित भक्ती साधनेच्या जोरावरतीच ही स्थिती अवस्था जगद्गुरु तुकोबारायांना आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे. आणि पहा, जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातली भक्ती बाळू काका अत्यंत स्पष्ट आहे. इतकी स्पष्ट आहे, तुकोबाराय सांगतात, मी जागृतीमध्ये देवाचं चिंतन करतोय, मी स्वप्नामध्ये देवाचं चिंतन करतोय, मी सुषुप्तीमध्ये देवाचं चिंतन करतोय, माझ्या ध्यानामध्ये पांडुरंग परमात्मा आहे, माझ्या मनामध्ये पांडुरंग परमात्मा. एवढंच नाही, मी रात्री पांडुरंगाचं चिंतन करतो आणि दिवसा देखील पांडुरंगाचं. जागृती स्वप्नी ना परमार्थाची वेळ ठरली आहे ना संसाराची वेळ ठरलेली आहे. विडाला विडाला आणि पहा तुम्ही, जी माणसं मग क्षेत्र परमार्थाचं असू द्या वा प्रपंचाचा असू द्या, जी माणसं आपलं जीवन शिस्तीमध्ये जगतात, जी माणसं आपलं जीवन शिस्तीमध्ये जगतात, ज्यांना वेळेचं महत्व कळालंय, ज्यांना शिस्तीचं महत्व कळालंय, ज्यांना स्वच्छतेचं महत्व कळालंय, त्या लोकांचं जीवन परमार्थात असू द्या वा संसारात असू द्या ते नीट नेटकच राहतं. विडाला विडाला अशी मंडळी थोडी राहतात, अशी मंडळी थोडी राहतात. मी तर बाबाजींच्या संबंधानं नेहमी म्हणत असतो, एक आदर्श जीवन मूल्यासह आपल्याला उत्तम चरित्र आणि उत्तम चारित्र्य जर घडवायचं असेल, ऐका, आदर्श जीवन मूल्यासह उत्तम चरित्र आणि उत्तम चारित्र्य जर आपल्याला घडवायचं असेल तर माणसानं जीवनामध्ये वेळेला किती महत्व दिलं पाहिजे, माणसानं जीवनामध्ये शिस्तीला किती महत्व दिलं पाहिजे, स्वच्छतेला किती महत्व दिलं पाहिजे, आपल्या गुरुच्या परंपरेला किती महत्व दिलं पाहिजे, भगवंताच्या भक्ती नाम साधनेला किती महत्व दिलं पाहिजे, याचा आदर्श वस्तुपाठ वारकरी संप्रदायासमोर जर कोणी ठेवला असेल तर तो आपल्या पूज्य देवगडच्या बाबाजींनी ठेवलाय. अशी महान महान संत मंडळी, सत्पुरुष, त्यांच्या सहवासामध्ये आपण आहोत. हे तुमचं माझं परम भाग्य आहे बुवा. अहंकारामध्ये, मीपणामध्ये, गर्वामध्ये कधीच जगायचं नाही. विडाला विडाला आणि अहंकार करणारी, मीपणा करणारी, गर्वानं जगणारी वागणारी लोक फक्त प्रपंचामध्ये आहे, संसारामध्ये आहे असं नाही. आमच्यामध्ये देखील अहंकारानं, मीपणानं, गर्वानं जगणारी वागणारी लोक आहेत. आता मी कीर्तन करतो, मला तुमचं सांगायचं नाही, तुमचं नाही सांगायचं, मला इतरांचं सांगायचं नाही. मी कीर्तन प्रवचन करतो, परंतु या व्यासपीठावर उभं राहून जर माझी भावना अशी असेल की माझ्यासारखा कीर्तनकार तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही, खरं सांगू का, मरेपर्यंत जरी मी कीर्तन केली ना त्याचं यत्किंचित पुण्य मला लागणार नाही. विडाला आणि मोठ्या माणसाचं वाक्य तुम्हाला सांगतो,
अहंकारी माणूस हा संसारातला असू द्या वा परमार्थातला असू द्या, देव त्याला घरात नाही दारात उभा करीत नाही. विडाला काय ज्ञानोबरांची भाषा आहे अहो. ज्ञानोबराय बोलतात खूप काही करा, खूप काही करा, मग ते संसारात करा किंवा परमार्थात करा. खूप करा, एवढं करा, एवढं करा, परंतु सगळं केल्यानंतर असं म्हणायचं हे मी नाही केलं, हे मी नाही केलं, हे साधू संतांच्या देवाच्या जन्मदात्या आई वडिलांच्या पुण्याईनं आशीर्वादानं झालंय. विडाला ज्ञानोबरांची भाषा आहे बुवा. हे मजाची स्तव जाहले, प्रतीक महाराजांच्या ओबी पाठ आहे. वा. हे मजाची स्तव जाहले परी मिया नाही केले, ऐसे जेने जाणीतले. ज्ञानोबराय बोलतात तो सुटला गा. आणि जो माणूस रात्रंदिवस म्हणतोय, बोंबलतोय, आरडतोय हे मीच केलंय माझ्यामुळं झालंय, अहंकार झाला. तुका म्हणे वाया गेला. इथंच बसा तुम्ही आता, पाठीमागं सरकून आले. नाही नाही, काही नाही वाटत त्यांना. उलट ते जवळ आल्यामुळं माझाही फायदा आहे आणि त्यांचाही फायदा आहे. आता मला त्यांनी गुळ दिला, मी घेणार आहे. त्यांनी खाल्ला तर मी काय नाही म्हणणार आहे का? बरं, इथून तुमच्याकडे पार्सल केला तरी मी नाही म्हणणार आहे का? घ्या बघ, घ्यायचा तर विढाला आता ती प्लेट ती काय मी काय माझ्या नावावर करून घेतली का? मी काय बॉन्ड थोडी करून घेतलाय. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. खरं सांगू का बुवा, आपल्या परमार्थाला सगळ्यात मोठी अडसर बाधा जर कशाची असेल, बाधा जर कशाची असेल तर ती अहंकाराची राहते, मीपणाची राहते, गर्वाची राहते. मग तुम्ही कितीही ज्ञानदान करा, कितीही ज्ञानदान करा, कितीही अन्नदान करा, कितीही तीर्थयात्रा करा, व्रतवैकल्य करा, पूजापाठ करा, परंतु हे सगळं करत असताना जर तुमच्या सेवेला अहंकार चिगटलेला असेल, जोडलेला असेल, तर अशी सेवा देवापर्यंत पोहोचत नाही. विडाला खूप काही करायचं, फक्त हे मी केलंय माझ्यामुळं झालंय असं म्हणायचं नाही बा. आज जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनातली भक्ती स्पष्ट आहे. तुकोबराय सांगतात, मला जी काही पारमार्थिक स्थिती जीवनामध्ये अनुभव आलेला आहे याचं कारण ही भक्ती साधन आहे. आणि तुम्ही आणि मी देखील काय करतो मायबाप? भक्तीच करतोय. आपणही पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण केलेली आहे. आपणही आळंदी पंढरीची वारी करतो, ग्रंथाची पारायण करतो, साधू संतांची सेवा करतो, कीर्तन प्रवचन श्रवण करतो, ऐकतो. आपल्याही जीवनामध्ये ती अनुभूती यावी. आमचे पूज्य स्वामीजी सांगत असतात, तुकोबरायांनी हा अभंग का लिहिलेला असावा? तर भक्तीची साधना करणारे जे काही भगवत भक्त आहेत, साधक आहेत, या साधकाविषयीचा, भक्ताविषयीचा तुकोबरायाच्या अंतःकरणामध्ये अत्यंत कळवळा आहे. म्हणून विढाला हे बघा, तुम्हाला प्रमाण म्हणायचं असेल तर साधनाचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्वधरी, तोची एक हरिमुखी गाता, हरपली चिंता त्या नाही मागुता, जन्म घेणे. प्रमाणही तुम्ही चांगलं दिलं, समर्पक दिलं, परंतु काय असतं, आता माझ्या समोर हा माईक आहे, माझ्या आवाजामध्ये आणि तुमच्या आवाजामध्ये फरक आहे. मी बोलत असताना तुम्ही जर प्रमाण धरले, नेमकं काय धरलंय हे मला कळत नाही. विडाला तुम्ही चांगलं समर्पक प्रमाण दिलं, हा भाग सोडून द्या. बरेच बहादर आम्हाला असे भेटतात की त्यांच्या प्रमाणाचा आमच्या चालू असलेल्या कीर्तनातील विषयाशी काही संबंध नसतो, काही संबंध नसतो. कुठंतरी काहीतरी अक्षर, काहीतरी शब्द जोडलाय, दिसलाय म्हणून ठोकून द्यायचं. किरण भाऊ विडाला बरं ते ठोकतात
बी असं बाळू काका 2 तास त्या कीर्तनाला करायला सुधरू देत नाही. ठोक ना भाऊ, परंतु ठोकायचंही काहीतरी प्रमाण आहे ना. विढाला विढाला म्हणजे खरं पाहिलं तर त्यांना त्या कीर्तनकाराचंही घेणं देणं नसतंय, त्या गायकाचंही घेणं देणं नसतंय, वादकाचं घेणं देणं नसतंय, कधी कधी तुमचंही घेणं देणं नसतंय. फक्त तुम्हाला कळत नाही बुवा. विढाला विढाला आपला ठरलेला ट्रेंड असतो 40 काय 50 गेले तर चालतील, परंतु हाच लावायचा. विढाला विढाला साधनाचे सार मंत्र बीज हरी. भक्तीची साधना करणाऱ्या साधकाला देखील आपल्या जीवनामध्ये ही अनुभूती यावी, कृत्यकृत्यता यावी, तृप्ती यावी, म्हणून जगद्गुरु तुकोबरायांची ही योजना आहे. परंतु प्रापंचिक जीवन जगत असताना प्रापंचिक माणसाचा अनुभव हा या प्रकारचा नसतो बा. प्रापंचिक माणसाचा अनुभव हा दुःखाचाच असतो. तुकोबराय सांगतात, अरे एखाद्या गृहस्थी माणसाला, प्रापंचिक माणसाला जीवनामध्ये किती दुःख सहन करावे लागतात. दुःख नाही का आपल्या जीवनामध्ये? कोण सांगू शकतो, म्हणू शकतो की माझ्या जीवनामध्ये मला दुःखच नाही? गदी मांडगुळ वर्णन करतात की अरे दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. विढाला विढाला दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. माय कै ना दोषी नभे दोषितात, राज्य त्याग कावन यात्रा सर्व संग त्याग. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, दोष ना कुणाचा. 2 ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, दोष ना कुणाचा. अनेक प्रकारची दुःख आपल्याला जीवनामध्ये भोगावी लागतात. जो देखे सो दुखी. जय हो. एवढा छान सुंदर आवाज तुम्हाला ईश्वरानं दिलाय, हा देखील तुमच्या जीवनातला गुरुप्रसाद आहे. अत्यंत छान सुंदर. आणि तेवढा संतोष महाराज दमदार आणि भारदस्त. विढाला विढाला जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. जो देखे सो दुखिया बाबा. दुःख बांधवडी आहे हा संसार. संसार दुःख मूळ अनेक प्रमाण आपल्याला पाहता अनेक दुःखे मी सांगू. अत्यंत गोड समर्पक नाटाचं प्रमाण. अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती. न साहे पाषाण फुटती भयकाप चित्ती भरला असे. या प्रमाणाचा अर्थ तुम्हाला कळतोय का? तुम्ही म्हणताल कळावं म्हणूनच तुला उभं केलं इथं. तुकोबराय सांगतात, एखाद्या प्रापंचिक माणसानं आपल्या जीवनातली दुःख जर माणसाला नाही त्याला आयुष्यभर अनेकविध प्रकारची दुःख, त्रास, संकट सहन करावे लागतात. प्रापंचिक माणसाच्या जीवनामध्ये एवढं दुःख आहे, त्यानं जर आपल्या जीवनातलं दुःख एखाद्या दगडाला सांगितलं, तुकोबरायांची भाषा आहे बरं का, जर दगडाला सांगितलं तर तो दगड देखील दुभंगून फुटून जाईल. नसा हे पाषाण फुटती भयकाप चित्ती भरलासे. अशी अनेक प्रकारची दुःख माणसाला संसारामध्ये भोगावी लागतात. आणि हा संसार आपल्याला सुखी करेल, समाधानी करेल, शांत करेल अशी माणूस आशा धरून बसलाय. बरं, आशा धरायला बी लिमिट आहे ना. आशा धरा तुम्ही. एक ठराविक काळापर्यंत आशा धरली निलेश महाराज, काही अडचण नाही. जोपर्यंत तुमच्या शरीरात ताकद आहे, शक्ती आहे, सामर्थ्य आहे, तोपर्यंत जरूर आशा धरा आणि जरूर प्रयत्न करा. परंतु सगळंच निघून गेलंय आता.
आचार्यांच्या भाषेमध्ये अंगम गलितं पलितं मुंडम दशन विहीन जातं तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुञ्चति आशापिण्डम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. श्रीमद आद्य शंकराचार्यांचं एक स्तोत्र आहे, चरपट पंजरिका त्याचं नाव आहे. या स्तोत्रातला हा श्लोक आहे. आशा धरायला लिमिट आहे. आचार्य बोलतात अंगम गलितम पलितम मुंडम, शरीरातली शक्ती निघून गेली आहे, शरीरातली शक्ती सामर्थ्य बळ निघून गेले आणि वार्धक्य आल्यामुळे म्हातारपण आल्यामुळे मान हालायला लागली. पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम, 10 इंद्रियाची तोंड 10 दिशेला झाली. डोळ्यानं काय पाहावं कळत नाही, पायानं कुठं चालावं कळत नाही, हातानं काय काम करावं काही कळत नाही, कानानं ऐकू येत नाही, नाकानं गंध येत नाही, अशी अवस्था झालेली आहे. दशन विहीनम जातम तुंडम, म्हातारपण आलेलं आहे. आणि आचार्य बोलतात हातामध्ये काठी आली आहे. आपल्या बाबांकडे काठी आहे. आयुष्यभर परमार्थ केलेली मंडळी आहे. हे दोघ जण या ठिकाणी बसलेले आणि मी खूप वर्षापासून या मंडळींना पाहतो. वा विठाला विठाला, कुठेही कीर्तन असू द्या, प्रवचन असू द्या, मग आपलं ढोरसडा असेल, आंत्रा असेल, शहर टाकळी गावामध्ये तर आवर्जून त्यांची उपस्थिती असायची म्हणजे असायची. विठाला विठाला. आयुष्य थकत चाललेलं आहे, परंतु परमार्थाची कास या मंडळींनी सोडली नाही. आणि हेच खरं जीवनाचं सत्य आहे. वा विडाला विडाला. मला मुद्दा हा सांगायचा आहे, वार्धक्य शरीर थकल्यानंतर माणूस हातामध्ये काय घेतो? काठी घेतो. काठी वर्ष झाली यासाठी, वर्ष झाली मध्ये मज नाही हात पाय, डोळा पडली झापड झापड, कर्ण हे बधीर झाले वाचा, नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड. अशाही अवस्थेमध्ये जर तुम्हाला या प्रपंचाची संसाराची आशा हाव सुटत नसेल तर मायबाप, हे तुमच्या माझ्या जीवनाचं दुर्दैव आहे. अनेक प्रकारची दुःख माणसाला जीवनामध्ये भोगावी लागतात. आचार्यांचा एक श्लोक तुम्हाला सांगतो. कितीही प्रपंचामध्ये दुःख असू द्या, किती त्रास संकट असू द्या, परंतु सगळीच दुःख समाजासमोर आपण सांगायची नाही. दुःख तुमच्याही जीवनामध्ये आहे आणि दुःख माझ्याही जीवनामध्ये. कितीही त्रास संकट दुःख वाट्याला आली तरी सगळीच दुःख समाजासमोर प्रगट करायची नाही. कारण समाज असा आहे बुवा, आपलं दुःख ऐकत असताना अक्षरशः डोळ्यात पाणी आणू आणू ते दुःख ऐकलं जातं. आणि जरा आपण बाजूला गेलो की तेच आपल्या जीवनातलं दुःख समाजासमोर परत हसू हसू आणि टाळ्या वाजवून सांगितलं जातं. म्हणून आचार्य सांगतात, सगळी दुःख समाजासमोर प्रगट करायची नाही. सगळी दुःख समाजासमोर प्रगट करायची नाही. 5 गोष्टी, 5 जीवनातली दुःख आचार्य वर्णन करतात. जीवन जगत असताना पैशाची हानी झाली, होत नाही का? प्रत्येकाच्या जीवनामध्ये हानी होते. आचार्य बोलतात, पैशाची हानी झाली तर ती पैशाची झालेली हानी देखील कधीही समाजासमोर प्रगट रूपानं सांगायची नाही. आचार्य पुढे बोलतात, जीवन जगत असताना माणसाला मनस्ताप होतो. मनस्ताप होण्याची कारण काहीही अनेक असतात, परंतु आचार्य सांगतात, तुम्हाला मनस्ताप झालेला आहे, हा झालेला मनस्ताप देखील 4 चौघामध्ये प्रगट करायचा नाही. आचार्य पुढे बोलतात, अजाणतेपणानं चुकून आपल्या घरातली एखादी व्यक्ती, आई वडील मुलगा बहीण भाऊ कोणीही असेल, त्याच्याकडून जर चुकून चुकीचं आचरण घडलेलं असेल तर ते चुकीचं घडलेलं आचरण देखील 4 चौघामध्ये कधीच सांगायचं नाही. आचार्य पुढे बोलतात, कोणी आपली निंदा केलेली असेल, निंदा लोक का करतात तो भाग वेगळा, मोठा विषय तो. कोणी आपली निंदा केलेली असेल, एखाद्यानं आपला अपमान केलेला असेल
आचार्य सांगतात ही केलेली निंदा, हा केलेला अपराध देखील प्रगट रूपानं चार चौघामध्ये सांगायचा नाही. अर्थनाशम मनस्तापम गृहे दुश्चरितानि अपमानम च वंचनम च न प्रकाश येत. विडाला विडाला चला जाऊ द्या. अनेक प्रकारची दुःख यातना माणसाला प्रापंचिक जीवनामध्ये सहन कराव्या लागतात. जगद्गुरु तुकोबरांनी देखील आपल्या जीवनामध्ये अनेक यातना दुःख सहन केलेलं आहे. परंतु या मानवी जीवनाचं सार सत्य तुकोबरांना समजलं. सत्या सत्यासी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता. ईश्वरानं हा देहादी इंद्रिया आपल्याला तत्त्याच्या प्राप्ती करता दिलेला आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबरांनी अट्टहासपूर्वक आपल्या जीवनामध्ये भगवत भक्तीचं अनुष्ठान केलंय. विडाला विडाला. या भक्ती साधनेनं जीवनामध्ये प्राप्त झालेली जी काही अवस्था आहे, स्थिती आहे, तिचं वर्णन अभंगाच्या प्रथम भाजोनी केलेलाही अमा जन्म मरण नाही. भक्ती साधनेनं तुकोबरांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आलेला अनुभव त्याचं स्पष्टीकरण देता अभंगाचा पहिला शब्द आहे बीज. बीज कशाला म्हणतात? कशाचं असतं बीज? आपण सर्व मध्यमवर्गीय शेतकरी परिवारातले मंडळी आहोत. गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, वेगवेगळ्या धान्याचं काय राहतं? बीज राहतं, बी राहतं. हे बीज बी पेरण्याच्या अगोदर आपण खापरावरती तव्यामध्ये जर कढईमध्ये भाजून काढलं आणि भाजल्यानंतर ते बीज जर सुपीक जमिनीमध्ये पेरलं तर मला सांगा उगवतंय का? उगवतंय का? उगवत नाही. का उगवत नाही बरं? भाजायच्या अगोदर उगवतंय आणि भाजल्यानंतर उगवत नाही. का उगवत नाही? तर भाजल्यानंतर त्याची अंकुरदशा, उगवण क्षमता काय होऊन जाते? नष्ट होऊन जाते. अशा वेळेला कितीही सुपीक जमिनीमध्ये त्याला पेरा आणि कितीही खत टाका, ते बीज उगवणार आहे का? उगणार नाही. तुकोबराय सांगतात त्याच पद्धतीनं जन्म मरणाला कारण ठरणारी जी काही बीज आहेत, कोणती बीज आहे ती सांगेल मी तुम्हाला. जन्म मरणाला कारण ठरणारी बीज आम्ही भाजून टाकली आहे, त्याची उगवण क्षमता नष्ट करून टाकली आहे. विडाला बीज भाजून केलेलाही अमा जन्म मरण नाही. जन्म मरणाला कारण असणारी बीज, त्यापैकी पहिलं बीज आहे पाप आणि पुण्य. पाप पुण्य करोनी जन्मा येतो, जन्मायेने घडे पातकाचे मूळ. जन्म मरणाचं पहिलं बीज आहे पाप पुण्य. जन्म मरणाचं दुसरं आहे तुमच्या माझ्या मन अंतःकरणातली वासना. जन्म घेलेला गे वासनेच्या संगे, जन्म घेलेला वासनेच्या संगे, त्याची झाले हरिरूपा, हरिरूपा त्याची झाली हरिरूपा. जन्म घेलेला वासनेच्या संगे, जन्म घेलेला वासनेच्या संगे, त्याची झाले हरिरूपा, त्याची झाले हरिरूपा, हरिरूपा. पहिलं कारण आहे पाप पुण्य आणि दुसरं कारण आहे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तुमच्या माझ्या मन अंतःकरणातली जी काही वासना आहे, ही वासना माणसाला जन्म घ्यायला किंवा जन्माला यायला लावते. आणि पहा, वासना एवढी दुर्धर आहे, वासना एवढी कठीण आहे. या वासनेनं अनेकांचा मोठमोठाल्यांचा करेट कार्यक्रम केलाय. पहा, विडाला 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 विडाला. म्हणून संतांना
त्यांना म्हणावं लागलं, बाबा वासनेच्या संगे नको जाऊ मना. आणि सगळ्यात मोठ्या माणसाचं उदाहरण दिलं की त्याच्यासारखा श्रीमंत आतापर्यंत जगात झालाच नाही. विडाला विठाला 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 पहा त्या रावणा. झालाय का कोणी संतोष महाराज त्याच्यासारखा? आणि पुढं होऊ शकतो का? कोटी घरे जेथे काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी. बरं हे गणित काय दादा महाराजांना लिहिलं नाही. आता तुमची नावं सगळ्यांच्या माझ्या पाठ नाही. हे गणित काय दादा महाराजांनी लिहिलेलं नाहीये. हे गणित लिहिलेलं आहे जगद्गुरु तुकोबरायांनी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे 7 लक्ष तेथे विटबंदी दगडा मातीचा आपण घर पाहतो ना, अशी 5 लाख घर रावणाच्या लंका नगरीमध्ये होते. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे 7 लक्ष तेथे वीटबंदी. वीटबंदी चिरेबंदी वाडा तुम्ही पाहिलाय का कोणी? ही जुनी मंडळी बसलेली आहे. वीटबंदी चिरेबंदी वाडा, असे वीटबंदी चिरेबंदी वाडे 7 लाख रावणाच्या लंका नगरीमध्ये होते मायबाप. आणि पुढचं गणित, पुढच्या गणिताचं तुम्हाला आणि मला कधी स्वप्नही पडणार नाही. कोटी घरे जेथे काशानी तांब्याची. कास नावाचा धातू आहे, तांब नावाचा धातू आहे. या काशापासून तांब्यापासून बनवलेली घरं किती होती? 1 कोटी होती. आणि पुढचं गणित आहे का? शुद्ध कांचनाची सप्तकोटी. शुद्ध कांचन म्हणजे किती कॅरेटचं राहतं बरं? 24. शुद्ध सोनं किती कॅरेटचं राहतं? अशा 24 कॅरेटच्या सोन्यापासून बनवलेली घरं किती होती? 7 कोटी घरं होती. असं स्वप्न तरी पडणार आहे का आपल्याला? विडाला विठाला विठाला आपल्या स्वप्नात नेहमी ह्या गाड्यान घोड्यान शेळ्यान बकऱ्यान म्हशीन कांदेन ऊस याच्यापेक्षा स्वप्न आहे तरी काय आपले? विडाला बरं, मी काय वेगळं बोलतोय का? मी खरं तेच बोलतोय, कारण मी देखील तुमच्यातलाच आहे. विडाला मला सांगा ना, स्वप्न सोडा, आपल्या डोक्यात काय खेळ आहे नेमकं? नेमकं आपल्या डोक्यात काय चाललंय? अहो रात्रंदिवस हेच चाललंय, याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. हे कांदे बटाटे गाई म्हशाची ती बाडी, याच्यापेक्षा आपलं डोकं पुढं चालत नाही, गाडी पुढं धकतच नाही. आणि याच्यातून या डोक्याला वृत्तीला जो बाहेर काढून भगवंताच्या सेवे साधनेशी लावील, अशा सत्पुरुषाच्या बाबतीत तुकोबराय बोलतात, भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरीराया. अरे प्रपंचात असून देखील जो माणूस, प्रपंचामध्ये असून देखील जो माणूस जीवनामध्ये ज्ञान संपादन करण्याचं काम करतो, प्रपंचामध्ये राहून देखील जी माणसं अन्नदान करतात, तीर्थयात्रा करतात, व्रतवैकल्य करतात, पूजा पाठ करतात, साधू संतांची मनोभावे सेवा करतात, भगवत शरणागती करतात, अशी माणसं खरोखर पुण्यवान असतात, महान असतात, भाग्यवान असतात, दैववान असतात. चला, जन्म मरणाचं पहिलं कारण आहे पाप पुण्य, दुसरं कारण आहे वासना, आणि तिसरं कारण आहे तुमच्या माझ्या जीवनातलं कर्म केले, कर्म झाले, तेचे भोग आले. ही जन्म मरणाची गौण कारण आहे. परंतु जन्म मरणाचं मुख्य कारण जर काय असेल तर मुख्य कारण हे अज्ञान आहे. आपल्या आत्मस्वरूपाचं, स्वस्वरूपाचं, भगवत स्वरूपाचं अज्ञान जोपर्यंत तुमच्या माझ्या मनामध्ये जिवंत आहे, जोपर्यंत या अज्ञानाचा समूळ नाश होणार नाही, तोपर्यंत अनेक वेळेला तुम्हाला आणि मला इथं जन्माला यावं लागणार आहे, इथून जावं लागणार आहे, परत यावं लागणार आहे. किती वेळा जन्मा यावी नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित. हे चालूच राहणार. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे जठरे शयनम. आचार्य बोलतात हाच तर खरा संसार आहे. विडाला विठाला विठाला
विठ्ठल या जन्म मरणाचं मुख्य कारण हे अज्ञान आहे आत्मस्वस्वरूपाचं भगवत स्वरूपाचं. आणि ज्या दिवशी आपल्याला स्वस्वरूपाचं परमात्मा आत्मस्वरूपाचं ज्ञान होईल त्या दिवशी या अज्ञानाचा समूळ नायनाट होईल. आणि एकदा का जीवनातलं अज्ञान गेलं रे गेलं की त्याची जन्म मरणाची एरझार संपली जाते. आपण म्हणतो ना, त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. कुणाचा? ज्यांनी भक्ती नाम साधनेनं जीवनातलं अज्ञान घालवलंय. विडाला विडाला. आणि पहा तुम्ही, अज्ञानाला घालवण्याकरता हत्यार शस्त्र फक्त एकच आहे. काय? ज्ञान. ज्ञान, परमात्म स्वरूपाचं ज्ञान. ज्ञान हे अज्ञानाला घालवणारं सगळ्यात मोठं हत्यार आहे आपल्या भाषेमध्ये. थोडस तुमच्या डोक्याला ताण देतो. कल्पना करा, एक माणूस झोपलाय आणि एका माणसानं झोपीचं सोंग घेतलंय. जाग करणं कोणाला सोपं आहे बरं? एक माणूस झोपलाय आणि एका माणसानं झोपेचं सोंग घेतलंय प्रतीक महाराज. तर दोघांपैकी जाग करणं सोपं कोणाला आहे? जो झोपलेला आहे. जो खरोखर झोपलाय त्याला जाग करणं सोपं आहे. आणि ज्यानं झोपीचं काय केलंय? काय घेतलंय? सोंग घेतलंय, नाटक केलंय. अशा माणसाला कितीही उठवण्याचा प्रयत्न केला तर उठणार आहे का? ज्ञानोबा बोलतात, एक माणूस झोपला आणि झोपेमध्ये त्या माणसाला स्वप्न पडलं. स्वप्न पडतात का तुम्हाला? काही लोकांना देवाची पडतात, धर्माची पडतात, काही लोकांना भूताची पडतात. आता का पडतात भूताची? दिवसभर भूताचं चिंतन राहतंय, मग स्वप्न भूताचीच पडणार ना. विढाला विढाला. ज्ञानोबराय बोलतात, एक माणूस झोपला आणि झोपेमध्ये त्या माणसाला स्वप्न पडलं बाबा. आणि स्वप्न पडल्यानंतर स्वप्नामध्ये तो माणूस घाबरला. काहीतरी घटना प्रसंग घडलेला असावा. स्वप्नामध्ये तो माणूस घाबरला, भयभीत झाला. आता स्वप्नामध्ये त्या माणसाला झालेली वाटलेली ती जी काही भीती आहे, ती भीती जर घालवायची असेल तर एक तर त्याला जाग व्हावं लागेल किंवा कुणाला तरी त्याला जाग करावं लागेल. तो जागा झाला किंवा कुणीतरी त्याला जाग केलं तरच स्वप्नातली ती काय जाणार आहे? भीती जाणार आहे. भीती जाणार आहे. तशी जाणार नाही. ज्ञानोबराय बोलतात, स्वप्नीची या भया ओखद चेवोची धनंजया. स्वप्नातल्या भीतीला नष्ट करणारं औषध काय? शस्त्र काय? तर त्याला जाग करणं. त्या पद्धतीनं जीवनातलं अज्ञान घालवायचं असेल तर त्याला शस्त्र हत्यार काय? तर ज्ञान मिळवणं. विढाना विढाना. आणि एकदा का मनुष्य जीवनामध्ये ज्ञान उदयाला आलं, ज्ञानाचा प्रकाश पडला रे पडला. ज्ञानाग्नी सर्व कर्म आणि भस्मसात कुरुते तथा. ज्ञानोबराय बोलतात, ज्ञान कसं कार्य करतात? जसं पूर्व दिशेकडून सूर्य उगवल्यानंतर आपल्या अंतरे आणि ढोरसडे गावातला जो काही अंधार राहतो, हा अंधार काय होऊन जातो? पूर्वेकडून सूर्य उगवल्यानंतर आपल्या ढोरसडे अंतरे गावातला अंधकार काय होऊन जातो? नाहीसा होतो. शहर टाकडीतला तसाच राहतो. असं होतंय का? ढोरसडे अंतरे गावातला अंधकार जातो आणि शहर टाकडीत तसाच राहतो. कुकाण्याला तर तसाच राहतो. अहो, पूर्वेकडून सूर्य उगवल्याबरोबर संपूर्ण जगामध्ये विश्वामध्ये असलेला जो काही अंधकार असतो त्याचा काय होतो? नायनाट होतो, नाश होतो. त्या पद्धतीने एकदा का माणसाच्या जीवनामध्ये ज्ञानाचा उदय झाला की अज्ञानाचा अंधकार देखील कावे होऊन जातो, संपून जातो. जैसी पूर्व दिशेच्या रावुणी. ज्ञानोबरांची उभी बर का. जैसी पूर्व दिशेच्या रावुणी येताची सूर्ये दिवाळी की एरी ही दिशा तियेची काळी काळीमा नाही. एकदा का मनुष्य जीवनामध्ये ज्ञान झालं, ज्ञानाचा उदय झाला
अज्ञान संपून गेलं की त्याचं जीवन प्रकाशमान प्रकाशमय होऊन जातं. ही जन्म मरणाची एरधार संपून जाते. आता नामरूपात्मक जो काही जगताचा आकार असतो तो आकार त्याच्या प्रतीतीला येत नाही. का तर त्याचा देह प्रत्यक्ष देवस्वरूप झालेला असतो. अभंगाचं दुसरं आकाराची कैसा आकाराची कैसा आकाराची कैसा आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. अज्ञान निवृत्तीमुळे आमचा देह हा देव स्वरूप झालेला आहे. देह देव स्वरूप कधी होतो मायबाप? ज्या वेळेला या देहाला चिगटलेले लागलेले जे काही विकार आहेत, काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार, हे विकार ज्या वेळेला समूळ नष्ट होतात त्या वेळेला तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले घररिते. तुकोबराय सांगतात देह देव स्वरूप झाल्यामुळे आता परत या देहाला जन्म राहिला नाही, परत या देहाला मृत्यू राहिला नाही. उदाहरण खूप छान आहे. तुकोबराय बोलतात एकदा साखरे ऊसापासून साखर बनवल्यानंतर, आता त्या ऊसापासून अनेक गोष्टी बनवल्या जातात त्या आपल्याला सांगायच्या नाही, परंतु एकदा ऊसापासून साखर तयार केल्यानंतर परत त्या साखरेचं रूपांतर ऊसामध्ये करणारा एखादा कारखाना आपल्या नगर जिल्ह्यात, महाराष्ट्रात, भारतात, जगामध्ये पाहायला मिळेल का? एकदा का ऊसाचं रूपांतर साखरेमध्ये झालं रे झालं, परत त्या ऊसाचा काय होत नाही, साखरेचं काय होत नाही, ऊस होत नाही. तसं ज्याचा देह देव स्वरूप झालेला आहे परत त्या देहाला जन्मही नाही
मृत्यू नाही. जळी स्थळी काष्टी पाशाने आम्हाला परमात्म्याचा अनुभव यायला लागला. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची. ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी. जळी स्थळी काष्टी पाशाने आम्हाला पांडुरंग परमात्मा दिसायला लागला. तुका म्हणे अवघा जोग, जोग नाम अनुभव. तुका म्हणे अवघा जोग, सर्वा घटी पांडुरंग. देव नटला नाना परी, भरोली सर्वम खलु इदम ब्रह्म. अशा पद्धतीची आमची अवस्था झालेली आहे. आपल्याला देखील याची डेही याची डोळा परमात्म स्वरूपाचा देव स्वरूपाचा अनुभव घ्यायचा असेल तर मायबाप ईश्वरानं तुम्हाला आणि मला सुंदर पवित्र असा हा मानवी देह नर शरीर दिलेला आहे. आपण जर आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणानं निष्ठेनं भगवत चरणाची परमात्म चरणाची सेवा साधना उपासना केली तर निश्चित आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये तो अनुभव येतो यावा अशी संतांची भावना आहे. म्हणून हात जोडले लागोन या पाया, विनवितो तुम्हाला पाया पडले विनवितो तुम्हाला. काय करा करे टाळी बोला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला कर जोडून विनवितो तुम्हा. नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा, तुम्ही आठवा. आणि शेवटी विनवणी केली वा. आपला बाप देखील आपल्याला विनवणी करणार नाही. हेची माझी विनवणी. हात जोडले जोरी तो कर दोन्ही, शरण एका जनार्दनी, तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी. कारण भगवंताच्या भक्ती सेवा साधनेमध्येच तुमचं माझं परम कल्याण आहे. तुम्हाला आणि मला मोक्ष मुक्ती प्रदान करण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून प्रत्येकानं भगवत चरणाची सेवा आपल्या जीवनामध्ये करावी करावी. यथामती यथावकाश अभंगाचा शब्दशः भाव मी आपल्या समोर या ठिकाणी सांगितलेला आहे. नैमित्तिक अशी सेवा शंकरराव विश्वनाथ पाटील वेताळ यांच्या 13व्याच्या निमित्तानं आपण सर्व आप्त इष्ट नातेवाईक स्नेही संबंधी मंडळी या ठिकाणी एकत्रित उपस्थित झालेले आहोत. आमचे जिवलग परमार्थ स्नेही आणि तेवढेच जवळचे आमचे नातेसंबंध असलेले आदरणीय दादा पाटील कोलते या परिवाराच्या सुखदुःखामध्ये नेहमीच त्यांचा सहभाग असतो. दादा पाटलांची या ठिकाणी उपस्थिती आहे. आदरणीय आमचे किरण भाऊ असतील, भगवान भाऊ, बाळू काका, भागोजी बाबा ही आमची स्नेहाची मंडळी आहे, प्रेमाची मंडळी आहे. आपल्या सगळ्यांना मनपूर्वक वंदन प्रणाम करतो. आपण सर्वजण मिळून परमात्मा पंढरीनाथाच्या चरणी या ठिकाणी विनम्र भावानं प्रार्थना करूया की ज्यांनी या कुटुंबाला घडवलंय, मोठं केलंय, आपल्या जीवनामध्ये दानधर्म केलेला आहे, सत्कर्म केलेला आहे, ईश्वराची सेवा केलेली आहे, योग्य असे संस्कार विचार आपल्या मुलाबाळांना या ठिकाणी दिलेले आहे. मगाशी किरण भाऊंनी मला या ठिकाणी सांगितलं स्वर्गीय शंकरराव पूज्य पिताश्रींचे चिरंजीव श्री शिवाजी भाऊ या ठिकाणी आपल्या नेवासा संस्थांच्या परंपरेमध्ये सेवा करतात. आदरणीय देवीदासजी भाऊ भाऊंच्या नेहमी संपर्कामध्ये आहे, सहवासामध्ये आहे. परमार्थिक सेवेचा वसा आणि वारसा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी लाभलेला आहे. ज्यांनी या कुटुंबाला घडवलंय, मोठं केलंय, स्वर्गीय शंकरराव विश्वनाथ पाटील वेताळ यांच्या पवित्र पुण्य आत्म्याला ऊर्ध्वगती सद्गती प्राप्त व्हावी ही भगवत चरणी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय.